नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 9वीतला गणित विषयातला धडा क्रमांक 2 ज्याचे नाव आहे वास्तव संख्या. यात आपण मागील भागातला सराव संच पूर्ण करू आणि धड्याचा पुढचा भागही पूर्ण करू. चला सुरू करूया या भाग क्रमांक 5व्याला. तर बघा, सराव संच 2.2 मध्ये आपला प्रश्न चालू आहे आता चौथा. खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही 3 परिमेय संख्या लिहा. आता 2 संख्यांच्या दरम्यानच्या परिमेय संख्या हे खरं तर आपण इयत्ता 8वी मध्ये केलं होतं. कसे करायचे? ह्या दोन्ही संख्यांची बेरीज करायची आणि भागिले 2 करायचे. जे उत्तर येईल ते उत्तर या पहिल्या संख्येतही मिळवा, तसेच ते उत्तर या दुसऱ्या संख्येतही मिळवा आणि दोघांचे छेदात 2 लिहा. म्हणजे आपल्याला एकूण 3 परिमेय संख्या मिळतात. आता पाहूया कशा करायच्या त्या. प्रश्न क्रमांक पहिला. ज्यात आपले उत्तर प्रश्न होता 0.3 आणि वजा 0.5. तर आपण काय केले? पहिले दोन्ही संख्यांची बेरीज केली आणि छेदात 2 घ्या किंवा गुणाकारात 2 घ्या चालेल. तर 0.3 वजा 0.5 उत्तर आले वजा 0.2. त्याला 2 ने जर भागले तर आपले उत्तर येते वजा 0.1. आता हे 0.1 ही संख्या पहिले 0.3 मध्ये बेरीज करू, तिला 1/2 ने गुणूया. तर आपण ते केले. वजा 0.1 अधिक 0.3 यांची बेरीज केली तर 0.2 आले. त्याला जर 1/2 ने भागले तर आपले उत्तर आले 0.1. म्हणजे ही एक परिमेय संख्या भेटली, ही दुसरी परिमेय संख्या भेटली. आता तिसरी शोधू. कशी? वजा 0.1 आणि वजा 0.5 या दोघांची बेरीज करूया. तर पहा, वजा 0.1 आणि वजा 0.5 या दोघांची बेरीज केली आणि गुणिले 1/2 लिहिले तर उत्तर आले वजा 0.6. कारण ही ऋण संख्या आहे, अधिक म्हणजे धन चिन्ह गुणिले ऋण चिन्ह दोघांची जर गुणाकार केला तर आपले उत्तर ऋणच येते आणि 2 ऋण संख्यांची वजाबाकी करा किंवा बेरीज करा, उत्तर आपल्याला ऋणच भेटते. तर आपले उत्तर आहे 0.6. आता पुढे याला 1/2 ने गुणायचं आहे म्हणजे उत्तर आले वजा 0.3. तर आपल्याला तिसरी परिमेय संख्या भेटली. मग आपल्या परिमेय संख्या किती भेटल्या? वजा 0.3 वजा 0.1 व 0.1. या अशा 3 परिमेय संख्या आपल्या 0.3 आणि वजा 0.5 यांच्या दरम्यान आपल्याला मिळाल्या. आता वळूया प्रश्न क्रमांक दुसऱ्याकडे. आता आपल्याकडे संख्या आहेत वजा 2.3 आणि वजा 2.33. आता पहा, वजा 2.3 आणि इथे वजा 2.33. तर इथे दशांशानंतर 2 संख्येत इथे एकच संख्या आहे. मग आपण एक काम करू, इथे 3 संख्या असल्यामुळे आपण इथे दशांशानंतर 3 संख्या घेऊ. म्हणजेच काय, 3च्या पुढे उजव्या बाजूला कितीही शून्य लिहिले दशांशामध्ये एका संख्येच्या उजव्या बाजूला कितीही शून्य लिहिले तरी फरक पडत नाही, त्या संख्येचा अर्थ बदलत नाही. आता या दोघांची बेरीज केली तर पहा, वजा 2.3 अधिक व कंसामध्ये वजा 2.330. जेव्हा कंस हा उघडला तर ऋणचिन्ह आणि धनचिन्ह या दोघांचाही गुणाकार होणार, परंतु उत्तर हे ऋणच भेटणार. आता दोन्ही संख्या ऋण असल्यावर उत्तर हे ऋणच भेटले. मग ते ऋण संख्ये चिन्ह बाहेर काढा आणि ह्या दोघांची बेरीज करा. म्हणजे 2.300 अधिक 2.330. तर आपले उत्तर 4.630 इतके. परंतु ह्या उत्तराला 1/2 ने गुणायचं आहे. तेव्हा आपले उत्तर आले वजा 2.315. आता हे वजा 2.315 पहिल्यांदा ह्या पहिल्या संख्येत जोडूया, त्याला 1/2 ने गुणूया. नंतर या दुसऱ्या संख्येत जोडूया, त्याला 1/2 ने गुणूया. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ही पहिली संख्या मिळालीच आहे आणि पुढच्या 2 बेरजेत आपल्याला अजून 2 संख्या मिळतील. तर आता काय केले, वजा 2.315 ही पहिल्यांदा पहिल्या संख्येत बरोबर जोडूया, म्हणजेच बेरीज केली, परंतु त्याला 1/2 ने गुणले. तर पहा, इथेही तेच, इथे ऋण संख्या आणि धनसंख्या या दोन्ही चिन्हांचा गुणाकार झाला तर आपल्याला उत्तर ऋणच येते आणि या दोन्ही संख्यांची बेरीज केली तर आपलं उत्तर तसे ऋणच मिळणार आहे. तर 4.615 हे उत्तर आले. त्याला 1/2 ने गुणले तर आपले उत्तर आले वजा 2.3025. म्हणजे ही मिळाले दुसरं परिमेय संख्या. आता तिसऱ्या परिमेय संख्येसाठी हे आलेले उत्तर 2.315 हे ऋणचे उत्तर हे आपल्या वजा 2.330 मध्ये जोडूया आणि त्याला गुणाकार करूया 1/2 ने. तर पहा, आपण वजा 2.315 ला बेरीज केली म्हणजे जोडले वजा 2.330 बरोबर. आता इथे एक ऋण संख्या आहे म्हणजे ऋण चिन्ह आहे आणि एक धन चिन्ह आहे. दोघांचा गुणाकार ऋणच येते, मग दोन्ही ऋणाचं उत्तर आपल्याला नेहमी ऋणच मिळणार. तेव्हा दोघांची बेरीज केली तर आपलं उत्तर येईल वजा 4.685. त्याला 1/2 ने भागले तर वजा 2.3225 ही मिळाले. ते आपल्याला भेटली तिसरी परिमेय संख्या. मग आपण तिन्ही परिमेय संख्या अशा लिहिल्या आणि त्याच्या पुढे लिहिले या 3 परिमेय संख्या वजा 2.3 आणि वजा 2.33 या संख्यांच्या दरम्यानच्या आहेत. आता तिसरा 5.2 म्हणजेच 5.20 आणि 5.3 म्हणजेच 5.30 या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या कुठल्या? तर आपण ह्या दोघांच्याही पहिल्यांदा
5.20 आणि 5.3 ची बेरीज केली तर आपल्याला उत्तर येईल 10.50. छेदात 2 लिहिले तर आपल्याला भेटते 5.25. आता ही 5.25 याच्यावर जोडली, 5.25 या दुसऱ्या संख्येवर जोडली, तर त्याला गुणले 2 ने तर आपल्या उत्तर 5.21 आणि 5.22 या दोन आल्या. तसेच आता वजा 4.5 आणि वजा 4.6 या दोन संख्या होत्या. त्या दोघांची आपण बेरीज केली आणि गुणिले 2 केले तर आपल्या उत्तर आले 4.51. आता ही संख्या ह्या पहिल्या संख्येत जोडली, गुणिले 2 केले, दुसऱ्या संख्येत जोडली, गुणिले 2 केले आणि बाकी दोन परिमेय संख्या आल्या. तर अशा प्रकारे आपण पुढच्याही संख्या काढू शकतो. आता वळूया पुढच्या भागाकडे. धन परिमेय संख्येचे मूळ. म्हणजे आपल्याकडे धन संख्या असेल आणि ती परिमेय संख्या आणि तिचे आपल्याला मूळ काढायचं आहे. म्हणजेच कसे, जर x चा वर्ग बरोबर 2 असेल तर दोन्ही साईडला वर्गमूळ घेतले तर x चा वर्ग निघून जाईल, परंतु 2चं वर्गमूळ काय येईल, वर्गमुळात 2. आता हे वर्गमुळात 2 खरं तर आपण असे लिहू शकतो x बरोबर वजा वर्गमुळात 2. कारण वर्गमुळात 2 चा वर्ग घ्या किंवा फक्त वर्गमुळात 2, हे वजा वर्गमुळात 2 घ्या किंवा फक्त वर्गमुळात 2 घ्या, दोन्ही बाजूंचा जर वर्ग केला तर आपले उत्तर 2च येणार आहे. म्हणून 2चे हे खरं उत्तर वर्गमुळात 2 मुळे येऊ शकते किंवा वजा वर्गमुळात 2 मुळे येऊ शकते. आता आपल्याला माहिती आहे वर्गमुळात 2 आणि वजा वर्गमुळात 2 ह्या अपरिमेय संख्या आहेत. आता तिसरा वर्गमुळात 7 किंवा 4 वर्गमुळात 8 म्हणजेच काय, वर्गमुळाचा चौथा घात किंवा वर्गमुळाचा तिसरा घात असे आपण याचे वाचन करतो. 7च्या वर्गमुळाचा तिसरा घात किंवा 8च्या वर्गमुळाचा चौथा घात यांसारख्या सुद्धा परिमेय संख्या असतात. आता n धन पूर्णांक संख्या असून आपण एक समजली की n आपल्याला एक धन पूर्णांक संख्या आहे आणि ती x चा n वा घात बरोबर a असेल तर x हे a चे n वे मूळ आहे असे आपण म्हणतो. लक्षात घ्या, x चा n वा घात बरोबर a आहे. x चा n वा घात बरोबर a आहे म्हणजेच काय, x हे a चे n वे मूळ आहे असे आपण म्हणतो. आणि हे मूळ परिमेय किंवा अपरिमेय दोन्ही असू शकते. आता 2चा 5वा घात बरोबर 32 म्हणजेच काय, 2 हे 32 चे 5वे मूळ आहे. 2 हे 32 चे 5वे मूळ आहे. आता तसेच x चा 5वा घात बरोबर 2 लिहिले तर दोन्ही बाजूला समजा वर्गमूळ लिहिले तर आपण कसे लिहितो, वर्गमूळ 5 चा वर्गमुळात 2 ही आपली अपरिमेय संख्या आहे. आता करणी. जर n ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या असेल व a ही धन वास्तव संख्येचे n वे मूळ x ने दाखवले आहे. पहा, a या धन संख्येचे वास्तव संख्येचे n वे मूळ x ने दाखवले आहे तर x चा n वा घात बरोबर a किंवा n वे a चे मूळ बरोबर x असे आपण लिहितो. जर a ही धन परिमेय संख्या असेल आणि a चे n वे मूळ ही x ही परिमेय संख्या असेल तर x ही करणी म्हणजेच अपरिमेय मूळ असे म्हणतात. तर करणी म्हणजे काय, इथून आपण समजून घेऊया. आपल्याला काय लिहिलं, जर n ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या आहे आणि a या धन संख्येचे या धन वास्तव संख्येचे n वे मूळ x ने दाखवले, n वे मूळ a चे n वे मूळ x ने दाखवले तर आपण असे लिहू शकतो x चा n वा मूळ बरोबर a किंवा n वा वर्गमूळ a चे x असे लिहू शकतो. तेव्हा a ही धन परिमेय संख्या असेल आणि a चे n वे मूळ ही x अपरिमेय संख्या असेल तर x ही करणी म्हणजेच अपरिमेय मूळ असे आपण म्हणतो. म्हणजे इथे जी x ही संख्या घेतली हे चल करणी आपण असे म्हणतो. आता पहा, a चे n वे मूळ ही करणी संख्या असेल तर ह्या चिन्हाला आपण करणी चिन्ह किंवा रेडिकल साइन असे म्हणतो. n या संख्येला त्या करणीची कसोटी म्हणजेच ऑर्डर ऑफ सर्च असे म्हणतात आणि a ला करणी संख्या असे म्हणतात. तेव्हा a झाली करणी संख्या, हे चिन्ह झाले करणीचे चिन्ह आणि n झाली करणीची कोटी. आता कोटी 2 असणाऱ्या करणींना वर्ग करणी असे म्हणतात. म्हणजे इथे समजा आपण 2 लिहिले, n च्या जागी आपण 2 लिहिले तर आपण त्याला वर्ग करणी असे म्हणू शकतो. आता समजा a 7 आहे, n 3 आहे तर 7चे तिसरे मूळ ही करणी आहे कारण 3 वर्गमुळात 7 ही अपरिमेय संख्या आहे. आता आपण दुसरे उदाहरण घेतले, a बरोबर 27 आणि n ची संख्या आहे 3 असे असेल तर 3 27 चे तिसरे वर्गमूळ बरोबर 3 ही संख्या अपरिमेय संख्या नाही. म्हणून
3 वर्गमुळात 7 27 म्हणजे 27 हे 3वे मूळ ही करणी नाही. लक्षात घ्या. आता याचे समजा आपण उत्तर काढले तर वर्गमुळात 27 हे कसे लिहितात? 3 गुणिले 3 गुणिले 3 आणि त्याचे तिसरे मूळ काढायचे आहे. तर खरं तर त्यांचे उत्तर आपल्याला 3च येणार. म्हणून ही संख्या अपरिमेय संख्या नाहीये. त्याकरता 27 चे तिसरे मूळ ही करणी नाही. आता 3 वर्गमुळात 8 ही करणी आहे का? खरं तर 3 वर्गमुळात 8 ला आपण 5 असे समजूया. 5 चा तिसरा घात बरोबर 8. आता कोणत्या संख्येचा घन हा 8 आहे? तर 2 या संख्येचा घन 8 आहे आणि 2 ही संख्या घन आहे. म्हणजेच 3 वर्गमुळात 8 किंवा 8 चे तिसरे मूळ हे बरोबर a बरोबर 8 ही परिमेय संख्या आहे. येथे n ही धनपूर्णांक संख्या आहे, परंतु 3 चे 8वे मूळ ही अपरिमेय संख्या नाही, कारण 8 चे घनमूळ 2 आहे. म्हणून ही दिलेली संख्या आपली करणी संख्या नाही. आता 4 वर्गमुळात 8 म्हणजे 8 चे चौथे मूळ चा विचार करू. येथे 8 इथे जी 8 आहे तिला आपण a ने मांडू किंवा a ने दर्शवू. आता करणीची कोटी म्हणजे काय? n ची संख्या आहे 4. परंतु 8 ही संख्या कोणत्याही परिमेय संख्येचा चौथा घात नाही. म्हणजे 8 चा चौथे मूळ ही अपरिमेय संख्या आहे. म्हणजेच 8 च्या चौथं मूळ ही झाली काय? करणी. आता फक्त 2 कोटी असणाऱ्या म्हणजेच वर्गमुळात 3, वर्गमुळात 7, वर्गमुळात 42 इत्यादी करणींचा विचार करणार आहोत. कोटी 2 असणाऱ्या करणींना आपण वर्गकरणी असेही म्हणतो. आता करणींचे सोपे रूप कसे लिहायचे ते पहा. आता समजा आपल्या वर्गमुळात 48 असेल तर 48 कसे लिहितो? 16 गुणिले 3 आणि वर्गमुळात 16 हे खरं तर 4 चा वर्ग 16 आहे. तर मग आपण दोघांचे वर्गमूळ वेगवेगळे लिहिले. तर 16 चा वर्गमूळ वेगळे आणि 3 चे वर्गमूळ लिहिले आणि दोघांमध्ये गुणाकार लिहिला. वर्गमुळात 16 म्हणजेच काय? 4 चा वर्ग 16 असतो. म्हणजेच आपल्या या वर्गमुळाचे उत्तर आले 4 आणि हे वर्गमुळात 3 जसे तसे. आता 98 आहे. तर वर्गमुळात 98 असेल तर काय लिहितो आपण? त्याची तो फोड करूया. 49 गुणिले 2 आणि दोघांचे वर्गमूळ आपण वेगवेगळे लिहिले म्हणजे वर्गमुळात 49 गुणिले वर्गमुळात 2. आता 7चा वर्ग हे 49 असतो. म्हणजेच काय? वर्गमुळात 7 गुणिले 7 जर लिहिले किंवा 7चा वर्ग लिहिला तर वर्ग आणि वर्गमूळ निघून जाते, तर उरले 7. तेव्हा 7 गुणिले 2 ला आपण लिहितो 7 वर्गमुळात 2. तर वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 अशा काही करणी सोप्या रूपातील करणी आहेत. त्यांना आणखी सोपे रूप देता येत नाही. तर पहा, आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो करणी म्हणजे काय, करणी कशी शोधायची, करणी संख्या कुठली आहे कुठली नाही तेही आपण पाहिले आणि या भागाच्या सुरुवातीला आपण सराव संच 2.2 पूर्ण केला. आता आपण इथेच थांबू. पुढच्या भागात या धड्याचा पुढचा नवीन भाग सुरू करूया. तोपर्यंत धन्यवाद.